मॅम तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती आणि तुमच्या ऑर्गनायझेशनबद्दल थोडी माहिती देऊ शकाल? माझं नाव मीना बेदरकर आहे आणि मी एक ऑर्गनायझेशन आम्ही ही जी सुरुवात केली निर्माल्य ट्रस्ट नावाने ऑर्गनायझेशन सुरू केली. याचं काम आम्ही 2003मध्ये सुरू केलं आणि ही गरज जी जाणवली हे संस्था सुरू करायची या उभी करायची जी गरज जाणवली त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड बिहाइंड दिस वॉज की मी बऱ्याच मुलांचे क्लासेस घेत होते क्राफ्ट आणि आर्ट आणि असे आणि याच्यामध्ये काही मुलं अशी आली जे मला जाणवलं की दे आर नॉट फिटिंग इन आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळी त्यांना गरज आहे आणि आपण ती फुलफिल करत नाही आहे सगळ्यांमध्ये एकत्र त्यांना आणून. आणि त्याच्यातनं हा विचार माझ्या डोक्यात सतत येत होता की काय करता येईल, कसं करता येईल. हे सगळं चालू असताना 1990मध्ये मला 2 जोड्या मुली झाल्या आणि जोड्या मुलींपैकी एक मुलगी सेरेब्रल पाल्सी तिला आहे आणि हे अपंगत्व तिच्यामध्ये असल्यामुळे आम्हाला एक पूर्ण वेगळं जग बघायला मिळालं. ज्या गोष्टी आपण लांबून बघत असतो त्याच्यात आम्हाला डे टू डे मिनटाला आम्हाला तो अनुभव घेता आला आणि बरेच काही जबाबदाऱ्या असतात आणि त्या सोडून आपण काही वेगळं एकदम करणं हे मला योग्य वाटत नव्हतं. घरात मुलं होती, सासू सासरे, आपल्या ज्या नॉर्मल एक जीवनातल्या जबाबदाऱ्या असतात त्या थोड्या पार पडल्यावर थोडं मुलं मोठ्या झाल्यावर सतत हा विचार माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या अजितच्या मनात येत होता की काहीतरी आपण करायला पाहिजे. काय करायचं, कोणत्या टप्प्यावर काम करायचं हे समजत नव्हतं कारण आपण त्या फील्डमधले नसतो, त्याचं आपण शिक्षण घेतलेलं नसतं. एक आईवडील असण्याची दृष्टिकोन फक्त होता. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, विचार केला आणि तनुजाला माझ्या मुलीला मी सतत ती 4-5 महिन्याची असल्यापासून KEM हॉस्पिटलला मला तिला ऑक्युपेशनल थेरपीसाठी जावं लागत होतं. तिथे खरं म्हणजे एखादी गोष्ट जी घडायची असतं त्याचं शिक्षण आपलं केव्हा तरी सुरू होऊन जातं, आपल्याला कळतही नाही. तर ते जे 14 वर्ष तनुजाला तिथे नेलं, सातत्याने रोज न्यायचं, आणायचं, करायचं. याच्यामध्ये मला बाकीचे खूप आईवडील भेटले, पालकांचे दुःख कळले, त्यांच्या समस्या कळल्या आणि याचा सतत विचार करून एक लक्षात आलं की प्रत्येकाला एकच काळजी होती की आपल्यानंतर काय, मुलांचं काय होईल. त्या टप्प्यावरती खूप विचार केला आणि मग आम्ही ठरवलं की आपण रोजगारावर काम करूया. म्हणजे आईवडील हयातीत असताना मुलांना जर त्यांच्या स्वतःच्या पायावर आपल्याला उभं करता आलं, त्यांना आपण काहीतरी शिक्षण या स्किल डेव्हलप करून आणि इंडिपेंडंट करता आलं तर आईवडिलांना एक आधार होतो आणि मुलांनाही कॉन्फिडन्स आणि एक त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग होता की त्यांना इट शुड बी डिग्निफाईड, डिग्निटी यायला पाहिजे. अपंग आहे, आम्ही तुमची मदत करतो आहे ही भावना सतत नको राहायला. ह्याच्यातनं निर्माल्य ट्रस्टचं जे एक फोकस क्लॅरिटी आली की अपंगांना रोजगार याच्यावर आपण काम करूया आणि अपंगांना रोजगार मग कसा, काय, कुठे हा जो प्रश्न होता तो अगेन दॅट वॉज अ व्हेरी बिग हर्डल. कारण हे मी 2004 आणि 2005च्या गोष्टी करते तेव्हा आम्हाला कोणी खरं दारात उभंही करत नव्हतं. पुष्कळ वेळा जाऊन असं तासून तास बसावं लागायचं की बाबा आता तुम्ही पुढे ही संस्था आहे तर नॅचरली मागायला काहीतरी आली आहे. खरी गोष्ट होती, आम्ही मागायलाच जात होतो. पण अपंगांना रोजगार द्या तर अपंग काय करू शकतील ही क्लॅरिटी समोरच्यालाही नव्हती. कारण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, तेवढं आपल्या आणि मुलांचं स्किल डेव्हलपमेंट नव्हतं. मुलं तेवढी हे विचार करत नव्हते की आपण काय करू शकू. त्यामुळे तो सगळा विचार इतका तो इट वॉज अ व्हेरी what do you say, it was sometimes you come to stops, you come to crossroads की आपण आता कुठल्या वाटेने जायचं. पण जर चिकाटीने केलं तर मार्ग आपोआप उघडत राहतात आणि दॅट इज एक्झॅक्टली वॉट हॅपन. पहिला आम्ही प्लांट नर्सरी हिंजवडीला आम्ही एक जागा भाड्याने घेऊन रोपवाटिका सुरू केली. त्याच्यामध्ये जास्त शिक्षणाची गरज नाही, आर्थिक मदत थोडी होती आणि झाडं जे आहे की एकातनं एक आपण वाढवू शकतो अशी ती नर्सरी आम्हाला वाढवता आली आणि त्याच्यात आम्ही अपंगांना रोजगार देऊ लागलो आणि त्याच्यात बऱ्याच लोकांना मग आम्ही तिथनं घेऊन आम्ही प्लेसमेंट केलं. हिंजवडीला ही नर्सरी हिंजवडीला होती, तिथे लेमन ट्री हॉटेल्स होतं. तर तिथे पहिल्यांदा आम्ही 5 मूकबधीर मुलांना जॉब मिळवून दिला. त्याच्यानंतर दे वॉज नो लुकिंग बॅक. ॲक्च्युली कॉन्स्टंटली आपल्याला कळायला लागतं की काय बोलायचं, कसं करायचं आणि एम्प्लॉयरला कसं
हे करायचं. पण ही मूकबधीर मुलं होती, मग अस्थिव्यंगांचं काय, मग ब्लाइंड लोकांचं काय, हे सगळं एक 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 नर्सरीमध्ये आम्हाला सगळ्यांना अकॉमोडेट करता येत होतं. काही ना काहीतरी काम त्यांना देता येतो. पण सगळीच मुलं नर्सरीपर्यंत आपल्याला सीमित ठेवायची नव्हती. आम्हाला ते पर्मनंट जॉब म्हणून करायचा नव्हता. एक टेम्पररी त्यांना एक मदतीचा हात द्यायचा होता आणि मग त्यांना इंडिपेंडंट आपल्यापासून लांब करणं फार जरुरी आहे. सो हे जे सुरू झालं त्याच्यानंतर आपण ब्लाइंड लोकांना जे काम दिलं, ब्रेल बुक्सची लायब्ररी सुरू केली. पूर्ण महाराष्ट्रात आपण ब्रेलची पुस्तकं छापून दिली. रेकॉर्डिंग सुरू केले. MSCITचे कोर्सेस द्यायला लागलो. अस्थिव्यंगांना कॉलेजचे कोर्सेस, त्यांच्या कम्प्युटरचे कोर्सेस, तेव्हा अगदी सुरुवात होती कम्प्युटर्सची आणि याची. ह्या सगळ्या गोष्टी करत 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 आज 2023मध्ये लिटरली 20 वर्ष उलटून गेलेली आहे आणि या मागच्या 10 वर्षात खूप बदल झाला आहे. एक इट्स लाईक अन ओपन थिंग, ॲक्सेप्टन्स वाढलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लोक काळजी घेतात आहे की व्हीलचेअर जाईल, हे ते सगळ्या गोष्टींचा, आणि पुष्कळशा गोष्टी सरकारकडनं मॅन्डेटरी झाल्या आहे, कंपल्सरी झाल्या आहे की तुम्ही X% तुम्ही हायर करायलाच पाहिजे. आता हे सगळं झालं तरी आपली मुलं सगळी तयार नाही आहे अजूनही. मी म्हणेन की तेवढी मुलं आपण प्लेस करू शकत नाही, कारण दे आर नॉट मार्केट रेडी, दे आर नॉट जॉब रेडी. आणि जे आपलं जॉब्स असतात आणि मार्केट दॅट इज व्हेरी चेंजिंग व्हेरी फास्ट. आपले पोरांना, आपल्या मुलामुलींना तेवढं स्पीडनी तेवढं शिक्षण, त्या टेक्निकल याच्यामध्ये असं शिक्षण त्यांना मिळवणं पण फार कठीण जातं. अँड जो बॅकग्राऊंड असतो आणि आपण त्यांना एकदम वेगळ्या वातावरणात टाकतो, दिस बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. बट इट हॅज बीन अ सक्सेसफुल जर्नी. आणि आम्ही 1-to-1 काम केलं आहे. प्रत्येक अपंगत्व कुठलं आहे, काय आहे, मुलगा मुलगी, त्यांना काय इंडिव्हिज्युअल काय गरज आहे त्याप्रमाणे कोर्सेस आणि हे करून आज जवळजवळ 2,500 लोकांसाठी आपण रोजगार जनरेट करू शकलो आहे. आता पुढचा जो टप्पा आहे तो इट्स गोइंग टू बी मोर अँड मोर दिस थिंग स्पीड. वी हॅव टू स्किल अवर पीपल टू गेट इन टू द मार्केट. आणि दिस इज गोइंग टू बी easier by the day, more acceptance, but at the same time we need to work together, society, the employers, the mindset of people, to accept, to create the infrastructure and also have empathy, because that is the main thing. If we cannot give dignity while we give work, if we cannot keep our own dignity and give it to our challenged people, then it's just very discouraging. सो आम्ही जे 2 व्हीलर्स देतो ते पॅराप्लेजिक्सला मोबिलिटी मिळावी म्हणून. ब्लाइंड लोकांना शिक्षणामधनं आज बरेचसे 50-60 जणं जवळजवळ बँकांमध्ये कामाला लागले. सो दे आर डुईंग वेल. सम आर इन द IT सेक्टर, हॉस्पिटॅलिटीमध्ये आहेच. आणि आम्ही आत्ता पारनेर तालुक्यामध्ये 1 एकर जमीन घेऊन थेरपी सेंटर उभं करायचा जो विचार आहे. कारण मला जे स्वतःचा अनुभव आहे की माझी मुलगी, ज्या सगळ्या डॉक्टर्सनी म्हटलं होतं की ही उठू नाही शकणार, बसू नाही शकणार, काही करू शकणार नाही, तिला फक्त आणि फक्त फिजिओथेरपी आणि याच्यामुळे ऑफकोर्स त्याच्याबद्दल बरोबर घराचं वातावरण, सगळ्यांची साथ लागते, पण फिजिओथेरपी हा फार मोठा त्याच्यातला होता भाग. तर अर्ली इंटरव्हेन्शन झाल्यामुळे, लवकर आम्ही सुरू केल्यामुळे हे आम्हाला खेड्यात करायचं होतं. कारण शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आहे पण खेड्यात नाही आहे. सो टू रीच द पीपल हू नीड अस, where the need really is and where the facilities are not available. आम्ही 1.5 वर्षापूर्वी 50 अपंग मुलांसाठी फिजिओथेरपी फ्री ऑफ कॉस्ट सुरू केलेली आहे. आणि ते थेरपी सेंटर आज न उद्या डेफिनेटली उभं करणार. आणि याच्यामध्ये हाच विचार आहे की अपंगत्व कसं कसं कमी होत जाईल लोकांचं. काही गोष्टी ज्या विदाऊट नॉलेज या न कळत घडून जातात, जन्मापासून अपंगत्व येतं, हे कसं आपण न्यूट्रिशन या बाकीच्या अवेअरनेस क्रिएट करून आपण हे कसं कमी करू शकतो, हे हा पहिला टप्पा मला वाटतं प्रत्येक घरात पाहिजे. की आपल्या घरी हे नको घडायला, कोणाची इच्छा तर नसते पण घडतं, पण हे कसं नाही होणार याच्यावरही लक्ष देणं जरुरी आहे. आणि झालं तर कसं शांतपणे त्याला आपण त्या अपंगत्वाला तोंड द्यायचं, त्या मुलांना कसं आपण प्रोत्साहन द्यायचं, त्यांना कसं सगळ्या समाजात वावरू द्यायचं, त्यांना वेगळं न ठेवता त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा,
या सगळ्या गोष्टी मला वाटतं प्रत्येक आईवडील करतच असतात. पण जर त्यांना वाटलं की नाही एखादी संस्था आपल्याला साथ देते आणि आपण त्यांना गाईड करू शकलो आणि त्यांना कुठला तरी मार्ग दाखवून त्या मुलांचं भविष्य घडवू शकलो, तर आय थिंक दॅट इज वॉट निर्माल्य एम्स फॉर. मी आज या संस्थेमार्फत तुमच्या पर्सनल कनेक्टमार्फत किती लोकांशी डिसेबल्ड लोकांशी जुडलेले आहात आणि किती लोकांशी तुम्ही म्हणजे किती लोक तुम्हाला हेल्प करताय, डोनेट करतात किंवा गव्हर्नमेंटकडनं काय तुम्हाला स्कीम मिळाली किंवा काय असं मिळालेलं आहे ते तुम्ही समजा एरोबेट केलं तर बरं होईल. थँक्यू. आम्ही जेव्हापासून काम सुरू केलं 2005मध्ये रजिस्टर केलं तर आजपर्यंत जवळजवळ 2,500 मुलांना, अपंगांना आपण मदत करू शकलो आहे. आणि मदत करणं म्हणजे माझं मुख्य फोकस जो आमचा आहे तो रोजगारावर आहे. तर त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो आणि दॅट इज बिकॉज देर आर 2 थिंग्स की एक आहे की कुठलं तरी अपंग व्यक्ती घ्यावा आणि त्याला जॉब लावून द्यावा. दुसरं आहे की आम्हाला जेव्हा लक्षात आलं की सगळ्यांना इझिली जॉब्स बाहेर मिळणार नाही, मग अशा वेळेस काय करावं, तर आम्ही आमच्या युनिट्सवरती त्यांना काम द्यायला लागलो. जसं पहिलं प्लांट नर्सरीमध्ये काम दिलं, त्याच्यानंतर आम्ही पेपर बॅग्स बनवायला लागलो, त्याच्यात आम्ही काम देतो. खत बनवण्याचं जे आहे प्रकल्प त्याच्यात काम देतो. पण या सगळ्या याच्यामध्ये अस्थिव्यंग, कर्णबधीर या मुलांना बाहेर नोकऱ्या मिळून जातात. पण जे ब्लाइंड मुलं मुली आहेत त्यांना इट इज व्हेरी डिफिकल्ट अनलेस दे हॅव दॅट काइंड ऑफ एज्युकेशन. सो त्यांच्यासाठी आत्ता आम्ही एक सीड बॉलचा प्रोजेक्ट सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये या स्टुडंट्सला मुख्य निर्माल्याचं जे मॉडेल आहे कामाचं, आम्ही कधी असे पैसे दिले नाही, अगदी अवॉइड करतो. जिथे गरज आहे तिथेच फक्त पैसे देतो. इतर वेळी सगळ्यांना आम्ही काम देतो आणि कामाच्याबद्दल एक स्टायपंड देतो. आणि दॅट मॉडेल ऑफ वर्क हे आमच्या मनात सुरुवातीपासून होतं की डिग्निटी ठेवायची आहे. तर ते मुलं आली, काही गरज त्यांची असली तर आम्ही म्हणतो तुम्ही याच्यामध्ये क्षेत्रामध्ये तुम्ही कुठलं काम करू शकाल, यू डू इट बाय चॉईस. आणि त्यांना स्टायपंड मिळतं आणि त्या स्टायपंड मिळाल्यामुळे त्यांना स्वतःच्या गरजा पुरवता येतात. इट फ्रॉम डे 1 ज्या दिवशी ते आपल्याकडे कामाला लागतात त्या दिवशी ते इंडिपेंडंट होऊन जातात. तर जवळजवळ 2,500 मुलं अशी आपण मुलं, मुली, बायका, पुरुष यांना मदत केलेली आहे. आणि आम्ही यांच्यापर्यंत पोचलो कसं, त्या सुरुवातीला तर माय हजबंड अँड आम्ही खूप पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही जात होतो आणि आता तशी गरज पडत नाही. आता एकामेकाचं रिपल इफेक्ट एकामेकापासून त्यांना कळतं. टेक्नॉलॉजीमुळे, मोबाईल्समुळे ह्या सगळ्या गोष्टी इझिली एकामेकाला ते स्वतः सांगतात. आणि फॉर्च्युनेटली जर एखाद्याचं आपण चांगलं करू शकलो तर तो 10 जणांना सांगतो आणि मुलं आपल्या आपल्या गरजा घेऊन आमच्यापर्यंत येतात. हे सगळं करणं शक्यच नाही आहे, कारण आम्ही जेव्हा स्टायपंडचा विचार करतो हे आम्ही विदाऊट डोनेशन करू शकत नाही. थोडा अगदी एक काहीतरी मिनिमम काहीतरी आम्ही पेपर बॅग्स विकून या रोपं विकून या सीड बॉल्स हे सगळं करून आम्ही काही गोष्टी करू शकतो, काही फंड्स रेज करू शकतो. पण याच्या पलीकडे कंटिन्युअस जे काम करावं लागतं, कारण आपले स्टडी असं नाही आहे. मुलं येतात, पुढे जातात, दुसरी येतात. सो देर आर न्यू पीपल कमिंग इन ऑल द टाईम अँड न्यू पीपल नीड न्यू सपोर्ट अँड न्यू वॉट यू से न्यू देअर ॲम्बिशन्स आर न्यू, देअर ॲस्पिरेशन्स आर न्यू. तर त्याप्रमाणे आपल्याला आमचा रोल आम्हाला सतत चेंज करत आम्हाला त्यांना सपोर्ट करावा लागतो. आणि याच्यासाठी लॉट ऑफ पीपल ओव्हर द इयर्स सुरुवात आपण घरनंच करतो की चला आपण टाकू, पण ते शक्य होत नाही इन द लाँग रन. अँड सो वी हॅड टू गो आउट अँड आस्क फॉर डोनेशन्स. ते आम्हाला जेव्हापर्यंत आम्ही ट्रस्ट फॉर्म नव्हता केला, वी डिड नॉट डू इट. आणि एकदा ते एस्टॅब्लिश झाल्यावर वी वेंट आउट. फर्स्ट नॅचरली आपण आपल्या रिलेटिव्ज आहे, फ्रेंड्स आहे, ते इनर सर्कलला आपण सांगतो, त्यांच्याकडनं मदत घेतो. त्याच्यानंतर ते दुसऱ्यांना सांगतात. आपलं काम, मला असं वाटतं निर्माल्य ट्रस्टचं सगळ्यात जी काय आम्ही याच्यात करू शकलो इज की आमच्या कामामुळे लोक आमच्यापर्यंत आले. आम्ही खरंच अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली वी आर नॉट सो मच ऑन सोशल मीडिया. वी हॅव नॉट बीन or we do not have any government funding, but at the same time funding comes, maybe not as much as needed sometimes, but it does ripple in and it does come in. And we need more donations, because unless we have the money
it's very difficult for us to plan our work. And what I feel what we need most is commitments. When a donor commits कि I will give you this much this year and sends it across, then I know, okay, we have this 50,000 or a lakh or whatever it might be. That gives us strength to plan our work and then execute it as per the need of the challenged person. But if we do not know what we are going to get, so some people, I have started requesting people ki please donate on a monthly basis, maybe smaller amounts but every month, or a larger amount for the year. Then I know that okay, we have this much in hand and we can plan our work accordingly and reach out to more and more challenged people over the years. All right, thank you. Just one more quick message to what would you like to tell the disabled people? How would they join you, or का तुम्ही जॉईन काय केलं पाहिजे, कसं जॉईन केलं पाहिजे किंवा काय ह्याच्या संदर्भात एक थोडंसं तुम्ही माहिती दिली तर बरं पडेल. आम्ही जेव्हा सुरुवात केली की आम्ही जाऊन लोकांशी बोलत होतो. आता तो फरक पडला आहे की आपल्यापर्यंत माणसं येतात आहे, तरीही रूरल एरियामध्ये अजूनही जे अवेअरनेसच तेवढा नाही आहे की आपण काहीतरी त्या अपंग व्यक्तीला माहितीच नाही की ते कुठलं करिअर घेऊ शकतात या कुठपर्यंत ते सक्सेसफुल होऊ शकतात, हे त्यांना विचारच येत नाही. कारण त्यांना वाटतं हे सगळं सीमितच आहे आणि आपल्याला याच्या चौकटीतनं आपण बाहेर पडू शकणार नाही. सो याच्यामध्ये फॉर्मिंग ग्रुप्स, जसं आत्ता आपले कर्णबधीर मूकबधीर मुलं आहेत त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या ग्रुप्सवर टाका कोणाला काय मदत हवी. सिमिलरली टू द ब्लाइंड, कारण आता मोबाईल सगळ्यांकडे आलेला आहे आणि दे आर ऑल कम्युनिकेटिंग, त्यांचे ग्रुप्स आणि त्यांची कनेक्टिव्हिटी इट इज सो फॅन्टॅस्टिक. आणि विथ व्हिडिओ कॉलिंग अँड दिस अँड दॅट एव्हरीथिंग इज जस्ट हेल्पिंग आउट इन एव्हरी वे. माझं त्या कुठल्याही अपंग व्यक्तीला हेच सांगणं आहे की मदत मागायला म्हणजे संकोच करू नका. मदत मागणं हे काही गुन्हा नाही आहे या त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही आहे. आज आपण घरात एक फॅमिली म्हणतो तेव्हा मला गरज असली तर मी नवऱ्याला म्हणणार, मुलांना म्हणणार, मुलं मला म्हणणार. हे छोटीशी आपली घरातली एक 4-5 जणांची कम्युनिटी, वी आर सपोर्टिंग अँड आस्किंग अँड टेकिंग हेल्प ऑफ ईच अदर. तसंच आपण वी हॅव टू गो ऑन अ लार्जर स्केल अँड लेट एव्हरीबडी फील दॅट दे कॅन आस्क. अँड आय होप दॅट निर्माल्य विल बी एबल टू हेल्प देम. पण एवढंच असतं की दॅट जे काय आपण मागतो आहे दॅट हॅज टू बी जेन्युइन आणि दॅट हॅज टू बी हॅव अ गोल ओरिएंटेड आपण काम करावं. आणि मला वाटतं आता बराच अवेअरनेस आलेला आहे, मुलांनाही खूप जाणीव झालेली आहे, मुलांच्या आईवडिलांना जाणीव आहे. जे आईवडील मुलाला गावाबाहेर जाऊ देत नव्हते, आज ते त्यांना बाहेर पाठवायला तयार आहे. ऑल्सो देर आर लॉट ऑफ इन्स्टिट्यूशन्स विच आर गिविंग ट्रेनिंग. म्हणजे काही ज्या योजना सरकारने केलेल्या आहे त्याचा जो उपयोग मुलं घेतात आहे दॅट इज ऑल्सो वंडरफुल. पण ॲट द सेम टाईम इंडिव्हिज्युअलला केटर करणं, एक क्लासरूम ट्रेनिंग आणि इंडिव्हिज्युअलला त्याच्या गरजेनुसार हे करणं आर टू डिफरंट थिंग्स. आणि दॅट इज वॉट निर्माल्य ट्राईज टू डू. ऑल्सो वी आर प्रमोटिंग लॉट ऑफ एनकरेजिंग लॉट ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट. की जी आता हाऊसवाईफ झाली आहे, लहान मुलं आहे, ती जाऊ नाही शकत, पैशाची गरज आहे, तर तिला काहीतरी स्किल डेव्हलप करून तिने घरातनं काम करावं. या कोणी पण म्हणजे आयदर ऑर स्मॉल बिझनेसेस इफ दे वॉन्ट टू सेटअप, हे सगळं त्यांना कशी मदत करावी काय. सो देन वेन 1-to-1 आपण त्यांच्याशी बोलून जागा आहे का, कुठे करणार, टायमिंग, हे सगळं बघून आपण त्यांना मदत करत असतो. तर मला वाटतं की हा पण विचार अपंग मुलामुलींनी करावा की आईवडिलांजवळ राहून, गावात राहून, आणि त्यांनी जर छोटे बिझनेस सुरू केले कारण आज आपल्याकडे असे पुष्कळ लोक आहे की ज्यांनी बिझनेस सुरू केला आणि त्यांनी अपंग लोकांना कामावर ठेवलं आहे. So I think it is wonderful that one-to-one we start, then it goes on to the next and they can accommodate more people. And it will not take long for us to really reach a good balance in society, because the change is very fast and the awareness is growing very fast.